पहिले बकासूरमुळे हा नाद लागला आम्हाला. गेले 4-5 वर्षापासून नाद लागला आणि आज बकासूरच्या गळ्यात पळायला मिळालं तेच आमचं भाग्य आहे. मित्रांनो, पेडगावचं मैदान आणि पेडगावच्या मैदानावर सुंदर 11-11 मल्हार 11-11 आणि त्यांचे मालक समाजसेवक संतोष शेठ तोडकर. एक ह्या धावणीला यश आलं आहे अलीकडच्या काळात भरपूर. आणि शेठ, काय आजच्या आनंदाविषयी काय सांगतात? खूप चांगला आयोजक आहे. एक नंबर पेडगावचं एक नंबर नियोजन आहे. काय सांगताल या माणसाविषयी? माणूस प्रचंड मन मिळावं आणि प्रत्येकाला आपलंसं करणार आहे. खरं तर त्या माणसानं 18-19 वर्षे ठाणा विटाव्याच्या मातीत लोकांची सेवा केली. समाजसेवक हा शब्द सहज असा कोणाच्या नावापुढं लागत नाही. त्या माणसाच्या समाजसेवक हा शब्द लोकांनी त्याच्या प्रेमातून आणि त्याच्या कामातून लावला. पण त्या समाजसेवक शब्दाला लोकांनी विश्वासानं नगरसेवक हा शब्दसुद्धा येणाऱ्या नगरपालिकेला जोडला. ठाणे महानगरपालिका खरं तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे. मुंबईनंतर त्या ठाणे महानगरपालिकेचं नाव घेतलं जातं आणि त्यात नगरसेवक म्हणून संतोष सेठ काम करत आहेत. महादेवाच्या नंदीवरती त्यांचं मनापासून प्रेम आहे. संतोष तोडकर हे नाव या बैलगाडी क्षेत्रानं बरेच वर्ष ऐकलं, पण संतोष तोडकर कोण हे लोकांना कधीच परिचित असणारं नाव ऐकून होतं, पण त्या माणसाला कधी लोकांनी पाहिलं नव्हतं. पण अलीकडच्या काळामध्ये सगळी लोक उत्सुक आहेत की त्या माणसाला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी. तर आता ह्या बैलाच्या माध्यमातून आणि समाजाची सेवा केली किंवा समाजसेवक नाव भेटलं, परंतु त्याचं फळ म्हणून माझं म्हणणं आहे त्यांची बैल एवढी पळती. नक्कीच कसं असतं, माणसाचं कर्म आणि माणसाची नीतिमत्ता चांगली पाहिजे. आणि माणसाची नीतिमत्ता साफ असली की यश मिळतं. आणि शंभू महादेवाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे. महादेवाच्या नंदीची सेवा केल्यानंतर यश मिळतं आणि केलेल्या सेवेचं हे फळ आहे. शेट, काय मैदानावर काय वाटतं? ऊन आहे, एवढं माणसं आहे, ती काय इथं मैदानावर कसा आनंद आहे? एवढं खूप ऊन असताना प्रचंड गर्दी आहे. लोक प्रेक्षकांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि मगाशी आता गाडी पळाली मल्हार आणि घोट, कशी पळाली गाडी? गाडी एकदम खूप छान पळाली गाडी. मल्हार आणि संसारच्या एक दगदग महत्वाची आहे सगळ्यात, त्याशिवाय आनंद नाही. दगदग आहे. आता इथे गट म्हणजे सेमी फायनल असा इथे प्रकार आहे. पेडगावचं मैदान बोलल्यावर मल्हार कुठून घेतलं? मल्हार वाशिममधनं घेतला होता. कुणी सुचवलं मला? आपले देवीदास महाराज जगताप ते आणि शाकीर धुरकर यांनी सुचवला होता. काय बैलाबद्दल काय सांगतात? त्याचे आत्तापर्यंत वाशिम तालुक्यात त्याचे आत्तापर्यंत 81 नंबर आहेत त्याच्यानंतर आम्ही तिकडनं खरेदी केला आता महाशिवरात्रीच्या दिवशी, तेव्हा तो इकडं आणला साताऱ्यामध्ये. महाशिवरात्री दिवशी बैल खरेदी केला आहे म्हणजे विचार करायचं. काय सांगतात? मी म्हणूनच सांगितलं ना की शंभू महादेवाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत आहे. कारण महाशिवरात्रीची ती खरेदी आहे आणि संतोष तोडकर हे शंभू महादेवाचे निस्सीम भक्त आहेत. आणि म्हणूनच महादेवाच्या नंदीची सेवा करण्याची संधी त्यांना शंभू महादेवानं दिली आणि हेच सेवेचं फळ आहे. आपल्याला किती नंदी आहेत टोटल? आत्तापर्यंत आपल्याकडे 8-10 नंदी आहेत. हो. आता सुंदर कुठं असतो? सुंदर शिरोड्यामध्ये असतो. आणि मल्हार? मल्हार पण शिरोड्यामध्ये असतो. बबलू भाऊ आहेत त्यांच्याकडे असतो शिरोड्यामध्ये. बबलू ज्या दिवशी मल्हार आणला त्या दिवशी महाशिवरात्री होती. मल्हाराला त्या दिवशी महाशिवरात्री 3 पहिल्याच मैदानात त्यानं आपल्या शेडवर येऊन 1 नंबर केला होता बावड्याला. तेव्हापासून तो आता 1 नंबरातच पोहोचतोय. कसं आजचं नियोजन कसं काय झालं? काय कसं आजचं नियोजन झालं होतं बऱ्यापैकी. काय झालं, पहिल्यांदा गाडी पोहोचते भवानीवर, तेव्हा 1 नंबर केला होता. त्यानंतर आत्ता शेटची तुमची ओळख कशी झाली? काय ओळख अशीच झाली होती, शेडवर पहिला आल्यापासून ओळख झाली. हो. काय सांगतात माणसाबद्दल? काय सांगतात? माणसाचा विषयच नाही, शेट म्हणजे शेटच आहेत ती, त्यांचा काही विषयच नाही. आणि स्वभाव पण 1 नंबर आहे त्यांचा. आणि आपले सगळी माणसं हे संभवून येते ती समाजसेवा करते ती. बरं, किती टीम आहेत आपली? आज बरीच पोर आली ती, 50 पोर आली आज शिरावड्यातून. दोन्ही पण टॉपचं नंदी. हे प्रत्येकाला वाटत होतं की आपलं शेटचं संतोष शेटची बैल दोन्ही एक तर आपल्याला भेटावं असं प्रत्येकाला, प्रत्येक बैल मालकाला वाटतो अशी बैल आहे ती. दोन्ही पण टॉपचं नंदी आज तुमच्या जाऊन. हो, लय जणांचं म्हणजे काय झालं तिथं 1 नंबर मल्हारनं केल्यापासून म्हणजे रोज फोन चालू आहे ती. रोज म्हणजे मला पण येते ती, अनिकेतला येते ती, शेटनी चालू आहे फोन चालूच आहे ती सारखं. पण आता बैल आहे ते पळते म्हणून फोन येतोय. पण कसं आहे, सगळ्याशी बैल काही पुरू शकत नाहीत. जेव्हा बैल पोहतो त्याला बैल आपण देणार. नादात कसा आला यातून, म्हणजे कसा नाद लागला?
हे नाद पहिले बकासूरमुळे हा नाद लागला आम्हाला. गेले 4-5 वर्षापासून नाद लागला आणि आज बकासूरच्या गळ्यात पळायला मिळालं तेच आमचं भाग्य आहे. बकासूरमुळेच नाद लागला तुम्हाला. आणि एक सुरुवात कुठनं झाली नादाला? सुरुवात हेच लाईव्हमध्ये टी व्हीला लाईव्ह बघून बघून सुरुवात झाली, बकासूरच्या शर्यती बघून. आणि आज मला वाटतं तुम्ही टॉपमध्ये काय सांगायचं? नक्कीच आज महाराष्ट्रातल्या दोन्ही टॉपचे नंदी टॉपच्या पायऱ्यात पळत आहेत. म्हणजे सुंदर आज खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रातला देव असणाऱ्या बकासूरसोबत पळतोय. आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं स्वप्न असतं की यार आपण मोठ्या पायऱ्यात पळावं. मल्हार आज टॉपमध्ये पळतोय आणि आज तो टॉपच्या पायऱ्यात घोटसंघ सुद्धा पळतोय. आज दोन्ही गाड्या टॉपच्या पायऱ्यात आहेत आणि दोन्ही गाड्या खूप छान पळालेत. इथं एक नंदी टॉपला पाहायला लय कष्ट घ्यायला लागते, दोन्ही पण नंदी टॉपला आहेत. हा खेळ तेवढा सोपा नाही. म्हणजे माझ्या आयुष्यातली मी 14-15 वर्ष झालं हा खेळ बघतोय. बंदीच्या आधीचा 7-8 वर्षाचा काळ, म्हणजे जेव्हा सातेवाडीचा नंद्या पळत होता तेव्हापासूनचा मी हे खेळ बघतोय. खेळ एवढा सोपा नाही. म्हणजे एक नंबर पळायसाठी किती कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते हे शेटला एकट्यालाच माहिती असेल, कारण तो खेळ तेवढा सोपा राहिला नाही. काय हो आजचं टॉपचं पहिरं आणि लोक प्रेम देतात याबद्दल काय बोलतात? नाही आज मी पोलीस खात्यात आहे आणि आज स्वतः शेठसोबत फिरताना मला अभिमान वाटतोय की माझ्यासोबत माझा असा मित्र असा आहे की लोकांचं प्रेम बघता आणि लोकांनी त्यांनी जे प्रेम कमवलं आहे हा सगळा नंदीचा आशीर्वाद. आता मगाशी शेठ बोलले की नंदी महाशिवरात्रीला नंदी खरेदी केला, त्या खरेदी नाही म्हणणार, त्यांना नंदीनीच महादेवानीच तो नंदी पाठवला आहे की तुमच्या दावणीला की हा नंदी हा म्हणजे एवढा चांगला माझ्या भक्ताला तो मिळाला पाहिजे. आणि आज ते आम्हाला सगळ्यांना मैदानावर दिसतंयच. आज त्याच्यासोबत चालत असताना आम्हाला अभिमान, आमची ऊर भरून येते की आमच्यासोबत असा मित्र आहे की तो सगळे आज लोक बघताना. आज माझ्या दावणीला पण 4 नंदी आहेत. पण मी आज प्रथमतः संतोष शेठसोबत आल्यानंतर मला कळालं की संतोष शेठचे चाहते आणि फॅन आणि या बैलांचे किती फॅन आहेत. म्हणजे या बैलांमुळे आज आमचा सगळ्या दोघांचा संपर्क आला. कमी काळात लोकप्रियता आज बघता तुम्ही, पब्लिक आता अगदी इतकं पब्लिक जमलेलं बसच. नक्कीच म्हणजे लोकप्रियता मिळते, पण ते सातत्य ठेवून टिकवणं खूप अवघड असतं. आणि शेटनं तो टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण तुम्ही बघताय हा खेळ तेवढा सोपा नाही. म्हणजे जास्त तेवढं खूप खर्चिक आहे, पण शेटसुद्धा तेवढाच दिलदार आहे. म्हणजे मी 8 दिवस त्या माणसासोबत मुंबईत राहिलो आहे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये. त्या माणसाचं लोकांवरती असलेलं प्रेम, लोकांचं त्या माणसावरती असलेलं प्रेम आणि त्या लोकांच्या विश्वासातून ते नेतृत्व उभं राहिले. आणि ते सहज उभं राहत नाही, त्यासाठी कष्ट आणि मेहनत घ्यावी लागतात आणि शेट तेवढी मेहनत घेत आहेत. प्रत्येक मोठ्या मैदानात तुम्ही असताय आणि उन्हात असताय. हो, आता काय नादच आपला नादच आहे बैल नंदीमुळे. एकदम म्हणजे रक्तात बिनलाय. हो, एकदम रक्तात भिंगलाय नाद. काय हो तिकडं कसं असतं शेटचं काम काय? आता मी पोलीस कार्यात काम करत असताना आम्हाला कळतं की लोकांचं काय चालतं आणि काय नाही. जसं आज मी मैदानावर आल्यानंतर बघितलं की लोकांचं प्रेम संतोष शेटकडं बघणं, तसं सेम तुम्ही ठाण्यात कधी गेला आलात ना तर ठाण्यात पण सेम आहे की त्यांच्या कामामुळे त्यांची ओळख आहे. ते बोलण्यात जास्त इंटरेस्टेड नसतात, त्यांच्या कामामुळे लोकांना त्यांची ओळख आहे. जसे आमचे एकनाथ शिंदे साहेब तसे संतोष शेठ तोडकर आहेत. माझा मित्र म्हणून मला त्याचा खूप अभिमान आहे. बोलणं कमी आणि काम जादा असं शेटचं काम आहे मित्रांनो. आणि मला वाटतं शेट जास्त बोलत नाही, ते कामातनं बोलते. कामातूनच त्यांचं सगळं कळतं आणि त्यांची बैलं पण ते कामातूनच उत्तर देत आहेत. कमी बोलणं आणि जास्त हे. मित्रांनो ऊन भरपूर आहे आणि आपण एक दिवस 100% ठाण्यात जाऊ आणि घेऊ शेटची एक बडी मुलाखत. नक्कीच आपण दोघंही सोबत जाऊ. तुम्हाला कसं माणसाच्या जवळ गेल्याशिवाय माणूस अनुभवता येत नाही. तुम्ही एकदा ठाण्यात जावा, त्या माणसाला अनुभवा, आत्मसात करा. नक्कीच संतोष शेठ तोडकर काय हे बघून कळणार नाही, तर तो माणूस तुम्हाला अनुभवावा लागेल. ओके, धन्यवाद.